जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, पाकिस्तानकडनं आता इतर देशांना विनंती केली जाते की भारताला सांगा की आता कारवाई थांबवा। देखील आपण पाहतोय की पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यानंतर प्रत्येक वेळेला म्हणजे आता ही तिसरी चौथी वेळ आहे पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली युद्धाची खुमखुमी जी आहे दाखवलेली होती आणि भारतानं प्रत्येक वेळेला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आता मात्र पाकिस्तानची जवळपास जिरलेली आहे आणि ती इतर राष्ट्रांची मदत घेऊन भारताला हे युद्ध थांबवण्यासाठी विनंती करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती करत आहे। पाकिस्तान अक्षरशः विनवण्या करत आहे। मात्र सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं तर भारतानं जो काही पहलगामचा हल्ल्याचा जो काही बदला घेण्यासाठी जो एअर स्ट्राईक केलेला होता तिथे कुठल्याही पाकिस्तानी नागरिकांना टार्गेट केलं नव्हतं किंवा पाकिस्तानी लष्कराला सुद्धा टार्गेट केलं नव्हतं। मात्र पाकिस्ताननं सगळ्यात पहिल्यांदा युद्धाचं पाऊल पुढे टाकत भारतातल्या कित्येक शहरांमध्ये सिव्हिलियन्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधल्या पूंछमध्ये जे शेलिंग्स किंवा जे तोफगोळे टाकलेले होते त्याच्यामध्ये कित्येक नागरिकांचा बळी गेलेला होता आणि म्हणून याला भारतानं उत्तर द्यायचं ठरवलेलं होतं आणि त्यानुसार पहिल्यांदा ड्रोनच्या माध्यमातून जवळपास 50 ठिकाणी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ले करण्यात आले आणि त्यानंतर पाकिस्ताननं पुन्हा एकदा बॉर्डरवरच्या जे काही नागरिक आहेत किंवा बॉर्डरवरची जे काही गावं आहेत शहर आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाकिस्तानच्या या कृत्याला उत्तर देण्यासाठी भारताने आता चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम जी सगळ्यात उत्तम मानली जाते त्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे कित्येक शहरं जी आहेत ती सुखरूप आहेत। जवळपास 15 शहरांना पाकिस्तानने टार्गेट केलेलं होतं मात्र या 15 शहरांमध्ये भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानने केलेले सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडण्यात यश आलेलं आहे। मात्र आता पाकिस्तानकडून जे हल्ल्याचं पाऊल उचललं जात होतं त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तान आता इतर राष्ट्रांकडे भारताला हे युद्ध थांबवण्याची विनंती नक्कीच कृष्णा, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते यासाठी।